लोकसेवा कोचिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे सर्वांचं. आज आपण इयत्ता 8वी सराव संच 3.2 बघणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रश्न सारणी पूर्ण करा. त्याच्याबद्दल एक बेसिक गोष्ट बघणार आहोत आपण. अंश आणि छेद. अंश आणि छेद यापैकी अंश स्थानी असणाऱ्या संख्येला घात असं म्हणतात. म्हणजे रेषेच्या वर, बेसिक गोष्ट ह्या रेषेच्या वर असणाऱ्या संख्येला घात असं म्हणतात आणि छेदक स्थानी असणाऱ्या संख्येला मूळ असं म्हणतात. छेदक स्थानी असणाऱ्या संख्येला मूळ म्हणतात. छेद स्थानी असणाऱ्या संख्येला मूळ आणि अंश स्थानी असणाऱ्या संख्येला घात असं म्हणतात. हे बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण सराव संच 3.2 मधला पहिलं सारणी पूर्ण करा सुरू करू. पहिला 225 चा वर्गाचा घन. आता हे लिहिताना 225 चा छेदस्थानी असलेला मूळ म्हणायचं. मुळाचा घन म्हणजेच 225 चा वर्गाचा घन. आता दुसरा प्रश्न 45 च्या पाचव्या मुळाचा चौथा घन. खालच्या संख्येला काय म्हणायचं? मूळ. मुळाचा कितवा घन? पाचव्या मुळाचा चौथा घन. मग काय लिहायचं? 45 च्या पाचव्या मुळाचा चौथा घन. कितवा घन आहे? चौथा घन. तिसरा प्रश्न 81 च्या सातव्या मुळाचा सहावा घन. छेदस्थानी किती आहे? 7 आहे. मग सातव्या मुळाचा कितवा घन? सहावा घन. म्हणून 81 च्या सातव्या मुळाचा कितवा घन आहे? मग 81 च्या सातव्या मुळाचा सहावा घन. सातव्या मुळाचा सहावा घन. चौथा प्रश्न 100 च्या 10व्या मुळाचा चौथा घन. इथं छेदस्थानी किती आहे? 10. त्याचा कितवा घन? ते चौथा. म्हणून 100 च्या 10व्या मुळाचा चौथा घन. 100 च्या 10व्या मुळाचा कितवा घन? 10व्या मुळाचा चौथा घन. पाचवा प्रश्न 27 च्या 7व्या मुळाचा तिसरा घन. 27 च्या 7व्या मुळाचा तिसरा घन. म्हणून 27 च्या 7व्या मुळाचा कितवा घन? 27 च्या 7व्या मुळाचा तिसरा घन. आता सराव संच 3.2 मधलाच पहिल्या प्रश्नामधला दुसरा प्रकार कितव्या घाताचे कितवे मूळ. त्याच्या अगोदर आपण कितव्या मुळाचा कितवा घात असं बघितलं होतं. आता त्यांनी उलट विचारलं कितव्या घाताचे कितवे मूळ. घात म्हणजे वरची संख्या. आता इथं 225 च्या घाताचा वर्गमूळ आहे. म्हणून 225 च्या घनाचा वर्गमूळ. आता 45 च्या 4/5 म्हणजे 45 च्या चौथ्या घाताचे पाचवे मूळ. बाणाचं चिन्ह वरून खाली घ्यायचं इथं, कारण घाताचे मूळ विचारले. 45 च्या चौथ्या घाताचे कितवे मूळ? तर पाचवे मूळ. तिसरा प्रश्न 81 च्या 6/7. तर 81 च्या 6व्या घाताचे 7वे मूळ. 81 च्या 6व्या घाताचे 6व्या घाताचे
कितवे मूळ आहे रे मग 81च्या 6व्या घाताचे 7वे मूळ. 7वे मूळ. 7वे मूळ. चौथा प्रश्न 100च्या 4/10 म्हणजेच 100च्या चौथ्या घाताचे 10वे मूळ. वरची संख्या घात आणि खालची संख्या मूळ त्याप्रमाणे 100च्या चौथ्या घाताचे 10वे मूळ. मग लिहायचं 100च्या चौथ्या घाताचे 10वे मूळ. पाचवा प्रश्न 21च्या तिसऱ्या घाताचे 7वे मूळ. आता वरी किती आहे तिसरा घात आहे त्याचे किती आहे 7वे मूळ. म्हणजे 21च्या घनाचे 7वे मूळ असं सुद्धा म्हणता येते. म्हणून 21च्या घनाचे किंवा 21च्या घनाचे 7वे मूळ. 7वे मूळ. सराव संच 3.2 मधला आता आपण दुसरा प्रश्न बघू. परिमेय घातांक रूपात व्यक्त करा. आता त्याच्यामध्ये पहिला प्रश्न 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. आता 121 जशास तसं लिहिलं. 121च्या 5व्या घाताचे घात म्हणजे वरी 5व्या घाताचे 5 त्याचा वर्गमूळ. वर्गमूळ म्हणजे 2. 121च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. प्रश्न दुसरा 324च्या चौथ्या मूळाचा घन. आता इथं मूळ अगोदर दिलं आणि त्याचा घन त्याने विचारलेला आहे. आता 324 जशास तसं 324च्या मूळाचा घन. 324च्या चौथ्या मूळाचा 4 खाली लिहायचं. मूळाचा घन म्हणजे 3 वरी 4 खाली. 324च्या चौथ्या मूळाचा घन म्हणजे 324 मूळाच्या ठिकाणी 4 आणि घनच्या घातांकाच्या ठिकाणी घन म्हणजे 324 3/4. तिसरा प्रश्न 264च्या वर्गाचे 5वे मूळ. आपल्याला आता मूळ दिलंय 264 घेतली संख्या दिलेली. 5व्या मूळ वर्गाचे 5वे मूळ म्हणजे वर्ग वरी आणि मूळ म्हणजे खाली 5वे. किती तर 5वे मूळ. 264च्या वर्गाचे 5वे मूळ. प्रश्न चौथा 3च्या घनमुळाचा घन म्हणजेच 3 संख्या जशास तशी घेतली. घनमुळाचा घन मुळाच्या ठिकाणी घन आहे म्हणजे 3 आहे आणि घनमुळाचा घन म्हणजे घातांकाच्या ठिकाणी सुद्धा 3 म्हणजे 3चा 3/3 म्हणजे 3च्या घनमुळाचा घन. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकमेकांना मित्रांना शेअर करा.